ऐका ना, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोलले होते की काजू भाजतेला व्हिडिओ टाकतो, पण तो टाकायला थोडा उशीरच झाला. थोडा काय, फारच उशीर झाला. पण फायनली आज तो व्हिडिओ मी टाकते, बघून घ्या. पहिल्यांदा मी एका खापरीवरती गोवऱ्या व थोड्या काट्या व नारळाच्या शेंडीचा विस्तव किंवा जाळ केला आहे. आमच्या इकडे गोवऱ्यांना शेणकूट असे म्हणतात. तुमच्या इकडे यांना दुसरं काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता या जाळामध्ये काजूच्या बिया टाकून जाळ थोडासा जास्त भडकण्याची शक्यता असते, कारण काजूचा चीक बाहेर येतो. त्यामुळे या चिकापासून थोडंसं सावध राहण्यासाठी थोडंसं लांबच बसलेलं ठीक आहे. जेवढा चांगला विस्तव तेवढ्या बिया चांगल्या भाजल्या जातात. बिया काळसर भाजल्या गेल्या की त्या काढून घ्याव्यात. खूपच बिया करपू नयेत, म्हणजे आतल्या काजूसुद्धा करपणार नाही. तसं आमच्या इकडे काजूची झाडे फार पाहायला मिळत नाहीत, कारण तसे वातावरणच इथे नसल्यामुळे काजूची झाडे सहसा कुठेच पाहायला मिळत नाहीत. तरीसुद्धा ठराविक लोक काजूची झाडे लावतात. तसे बघायला गेले तर हजारातले 1-2 लोक तरी लावत असतील. आपण सुद्धा यावर्षी काजूच्या बिया पेरून त्यातून रोप तयार होतं का पाहूया. त्याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड होईल. आत्ता माझ्या बिया काहीशा अशा पद्धतीने भाजून तयार झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. थोडासा काळपट रंग आला आहे आणि थोडासा पांढरासुद्धा बिया अजून आहेत, पण त्या पूर्णपणे भाजलेल्या आहेत. त्या आपण आत्ता फोडूनच पाहूया. ह्या सर्व विस्तवामध्ये बिया हुडकण्या म्हणजे एक टास्कच आहे. त्यामुळे टाकताना बिया मोजून टाका व काढताना पण मोजून काढा, कारण माझ्याकडून चुकी होऊन 4-5 बिया पूर्ण राखेसारख्या भाजून गेल्या. काढायचंच विसरून गेले मी. खरं तर मला त्या बिया फोडून कधी खाईन या उत्सुकतेच्या नादातच त्या बिया जळल्या. चला तर आता बिया फोडून बघूया. जवळपास माझ्या सगळ्या बिया भाजून झाल्या आहेत. चला तर आता बिया व्यवस्थित फुटतात का ते पाहूया. आता सगळ्या बिया भाजून झाल्या आहेत. त्या खलबत्त्यातील दगडाच्या साहाय्याने आम्ही फोडत आहोत. पाहू शकता. बिया चांगल्या भाजल्या की त्या लवकर फुटतात व बी अखंडसुद्धा निघतात. काही वेळेस बी तुटतातसुद्धा आतमध्ये. हात थोडेफार काळे होतात, पण ते हात काळे झाले याची जाणच उरत नाही काजू खाल्ल्यानंतर.
पाहू शकता किती छान प्रकारे काजूचे बी न मोडता निघलेले आहे. आता हा काजू खाण्यास तयार आहे. काही वेळेस त्याच्यावरती एक पदर राहून जातो, तो काढून घ्यावा. नाहीतर काही वेळेस काजूचे बीचा प्रकार वेगळा असल्याकारणाने त्याच्यावरील पदर राहिला तर घशात खवखवण्याची शक्यता असते. पण काही काही काजू चांगलेसुद्धा असतात. त्याच्यावरील पदर न काढता खाल्लं तरीसुद्धा घशात खवखवत नाहीत. मला तर यातील फारसे ज्ञान नाही, पण माझ्या मते हे लाल कलरचे काजू होते. त्यामुळे आम्ही त्याच्यावरील कवच न काढता खाल्ले, पण घशात काही खवखवलं नाही. मला बहुतेक वाटते पिवळ्या कलरचे जे काजू असतात त्याच्यावरील कवच म्हणजेच पदर काढून खाल्ला पाहिजे, कारण त्याच्यामुळे घशात खवखवण्याची शक्यता असते. आता व्हिडिओमध्ये काजू फोडताना तुम्हाला वेगवेगळे हात दिसत असतील, कारण प्रत्येकजण बसून काजू फोडून खात आहेत. आता काजू खाताना, फोडताना आणि भाजताना व्हिडिओ बघितला, पण त्यानंतर झालेला कचरासुद्धा पाहून घ्या. तसेच आजचा व्हिडिओ इथेच संपवते. परत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.